सोलापूर शहर मध्यमधून शिवसेनेकडून इच्छुक उमेदवार मनीष काळजे हे आपल्यासोबत आहेत. अण्णा, काय सांगाल? आपण शहर मध्यमध्ये गेल्या अनेक वर्षापासून काम करताय. आपण शहर मध्यमध्ये इच्छुक आहात आगामी विधानसभेसाठी? हो, मी नक्कीच शिवसेनेकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. गेल्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहर मध्यमध्ये 60 कोटीपेक्षा जास्त निधीचं काम हे या शहर मध्यमध्ये झालेलं आहे. कारण गेल्या 15 वर्षामध्ये शहर मध्य हा विकासापासून वंचित राहिला होता. कुठंतरी घराणेशाहीच्या जीवावरती हे जे 15 वर्ष या शहराचं नुकसान झालं आहे ते भरून काढण्यासाठी नक्कीच मी उमेदवार म्हणून आणि शिवसैनिक म्हणून या ठिकाणी इच्छुक आहे. आपल्या पक्षातील अनेक लोक देखील जे आहेत ते या शहर मध्यमध्ये इच्छुक आहात. आपण देखील आहात. शिवसैनिकांना न्याय मिळतोच हे शिवसेनेमध्ये होतं, परंतु ज्या ठिकाणी अनेक जण इच्छुक असले तरी ते आमच्या पक्षातले आहेत. आणि आमच्याकडे शिवसेनेमध्ये शिवसेनेचं धनुष्यबाण आणि भगवा झेंडा हे उमेदवार असतं. त्यामुळं वरिष्ठ ज्याला कुणाला उमेदवारी देतील, आम्हाला एवढंच आहे की या ठिकाणी शहर मध्यमध्ये शिवसेनेचा आमदार निवडून आणायचा आहे. तो मग साहेबांनी दिलेला कोणताही उमेदवार असू द्या. आपण पक्षाकडे मागणी वगैरे केलेली आहे का उमेदवारी संदर्भात? हो, नक्कीच. गेल्या अनेक वर्षापासून या भागात काम करत असताना मुख्यमंत्री महोदयांना त्याबद्दल मागणी केलेली आहे. अनेक नागरिकांनी देखील मुख्यमंत्री महोदयांकडे, आमच्या पदाधिकाऱ्यांनी सगळ्यांनीच मागणी केलेली आहे आणि मी मागणी केलेली आहे. त्यामुळं शहरमध्ये हा नक्कीच मी लढवणार. हे होते प्रमुख मनीष काळजे. हे सोलापूर शहर मध्यमधून इच्छुक आहेत आणि हे येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून शहर मध्यमधून जे आहे ते निवडणूक लढवणार आहेत. वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर.